या सगळ्याचं जे काही फलित आहे ते महाराजांचा टॅक्स वाढला किंवा या स्वराज्य दुपटीने वाढला हा तर झाला. महाराजांच्या नंतरच्या काळात जेव्हा औरंगजेब खाली आला तेव्हा मराठे पुढली 25 वर्ष 26 वर्ष टगून राहिले. त्यात एक मोठा भाग जो होता तो दक्षिणेच्या जमिनीचा होता. बरोबर. औरंगजेबाची शक्ती खेचून घेण्याचं काम जे आहे ते या मोहिमेमुळे झालेलं आहे, जे नंतरचे अनेक वर्ष आपल्याला पुरलेलं आहे. त्याच्यामुळे महाराजांच्या आयुष्यात दक्षिण दिग्विजयाचं जे महत्त्व आहे ते एक राजा म्हणून आहे, राज्यकर्ता म्हणून, एक इकॉनॉमी म्हणून आहे, व्यापार म्हणून आहे. दोन्ही किनारपट्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत आणि हा सगळा कॅनव्हास जो आहे त्याच्यामध्ये इतकी लोक येत आहेत आणि जात आहेत. महाराज जिथले तिथेच. आणि महाराजांनी योग्य वेळी कोणाची कळ फिरवायची, कोणाला सप्रेस करायचा, कोणाला म्हणजे पुढे जे महाराजांचं वर्णन केलं आहे की कोणाचं भेटीस गेले, कोणाला भेटीस बोलवले वगैरे, ते सगळं आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यामुळे ओव्हरऑल हा जो काही सगळा आहे तो महाराजांच्या राजकारणाचा परमोच्च बिंदू म्हटला पाहिजे.